नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ताईंनो, सध्या 2025 वर्षातील शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना हा सुरू आहे आणि 2026 हे वर्ष हे लवकरच सुरू होणार आहे. तर या वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा सण असतो. तर दरवर्षी मकर संक्रांतीची 1 तारीख असली तरी वर्षाच्या सुरुवातीला हा सण हा कधी साजरा करायचा याबद्दल अनेकदा गोंधळ हा निर्माण होतो. तर 2026ची ही मकर संक्रांती कधी आहे किंवा केव्हा साजरी केली जाणार आहे, 14 जानेवारी की 15 जानेवारीला कधी साजरी करायची आहे, तर हीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात. मकर संक्रांती ही 2026मध्ये कधी आहे, तर मकर संक्रांती ही 2026मध्ये मकर संक्रांती वार बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. हा सण हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवतो, जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसांची सुरुवात दर्शवतो. सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतामध्ये पोंगल, उत्तरायण, माघ, बिहू अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. ताईंनो, मकर संक्रांतीचे महत्त्व हे खूप जास्त आहे. मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, त्यामुळे उत्तरायणची सुरुवात होते आणि सूर्याचा पवित्र उत्तरायण प्रवास हा हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो, जो आध्यात्मिक प्रकाश, सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. हा सण हा सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना हे करत असतात. पाणी आणि तिळाचे लाडू किंवा मिठाई देखील सूर्यदेवालाही अर्पण केली जाते. 2026मध्ये मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणं हे खूप शुभ आणि अत्यंत फलदायी मानलं जातं. या काळामध्ये जर तुम्ही स्नान आणि दान केली, ही कामे केली तर अनेक पटींनी तुम्हाला फायदे हे होतात. ताईंनो, मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी 3:13 पासून ते 5:45 मिनिटांपर्यंत आहे. तर एकूण 2 तास 32 मिनिटे. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ हा दुपारी 3:13 पासून ते 4:58 चालेल, म्हणजे एकूण 1 तास 45 मिनिटे एवढा हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू, रेवडी वाटण्याची परंपरा आहे. या दिवशी अन्नधान्य, तूप, वस्त्र, तांदूळ, डाळ, भाजीपाला, मीठ आणि खिचडीचं दान हे केलं तर ते अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. या दिवशी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करणं हे देखील फार शुभ आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय पुण्य प्रदान करते. यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान हे टिकून राहते. या दिवशी जो व्यक्ती भगवान सूर्यदेवांची श्रद्धेने आराधना करतो त्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि यशाची प्राप्तीही होते. तर ताईंनो, यंदाचे मकर संक्रांतीचे शुभ रंग हे कोणते आहेत, तर जाणून घेऊया आपण की मकर संक्रांतीचे शुभ रंग हे कोणते आहेत. ताईंनो, मकर संक्रांती 2026मध्ये 14 जानेवारीला आहे आणि या दिवशी काळा रंग हा खूप शुभ मानला जातो, कारण तो हिवाळ्यात आपल्या शरीराला ऊब देतो. तर लाल, हिरवा, पिवळा, निळा यासारखे तेजस्वी रंग देखील शुभ मानले जातात. विशेष करून नववधू आणि सुवासिनींसाठी हे रंग हे खूप आकर्षक वाटतात. पारंपरिकपणे काळ्या रंगाच्या साड्या आणि दागिने वापरले जातात.
तर यंदाचा शुभ रंग हा सर्वात पहिला तर काळा रंग. हा रंग हा उष्णता शोषून घेतो, ज्यामुळे थंडीत शरीराला ऊब मिळते. हा काळा रंग परिधान करणं हे खूप शुभ मानलं जातं. विशेष करून नवविवाहित वधूंसाठी हा रंग परिधान करणं हे खूप शुभ मानलं जातं. त्यानंतर दुसरा रंग म्हणजे लाल रंग, सौभाग्य आणि उत्साहाचं प्रतीक असणारा लाल रंग. तिसरा रंग हा हिरवा आहे. तो समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक असणारा हिरवा रंग आहे. त्यानंतरचा शुभ रंग हा पिवळा, जो की सूर्यदेवाचा रंग आहे, जो आनंद आणि सकारात्मकता दर्शवतो. निळा रंग चैतन्य आणि शांततेचा रंग आहे. मकर संक्रांती ही 14 जानेवारी 2026 रोजी आहे. तर तुम्ही ह्या शुभ रंगाच्या साड्या आणि बांगड्या ह्या घालू शकता. परंतु चुकूनही तुम्हाला पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ह्या मकर संक्रांतीच्या ह्या शुभ दिनी घालायच्या नाहीत. तुम्ही हेच शुभ रंग आहेत ते घालून मकर संक्रांत ही साजरी करायची आहे. कारण मकर संक्रांत हा सण हा सौभाग्याचं प्रतीक देखील मानला जातो. सौभाग्य आणि उत्साहाचं, आनंदाचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाची साडी ही घालू शकता. पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही चुकूनही घालायची नाही. ताईंनो, व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला जर का माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.